Hello students, today's class will be doing the button programming, and in this button programming class I will explain you what are the different methods how you can handle an event generated by a button. Now take for example इथे एक लॉगिन फॉर्म दिलेला आहे. ह्या लॉगिन फॉर्मवरती दोन बटन्स आहेत. पहिलं बटन आहे लॉगिन अँड रजिस्टर. तर हे कुठल्या बटनवर तुम्ही प्रेस केला ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्सचा वापर केला जातं. पहिलं मेथड आहे गेट ॲक्शन कमांड अँड दुसरं मेथड आहे गेट सोर्स. ओके, नाव गेट ॲक्शन कमांडने काय होतं आणि गेट सोर्सनी आपण कधी यूज करायला पाहिजे आय विल एक्सप्लेन यू दिस वन. ह्या फॉर्मवरती जर समजा मी लॉग इन नावाचं बटनवरती क्लिक केलं, राईट, तर ही मेथड जर मी यूज केलं, ह्या मेथडचं नाव काय, गेट ॲक्शन कमांड. तर लॉग इन बटनवरती जे टेक्स्ट लिहिलेलं आहे LOGIN ती तुम्हाला एका स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये सेव्ह करून पुढचं तुम्हाला लॉजिक इम्प्लिमेंट करता येतं. ह्या बटनवर प्रेस केल्यानंतर राईट ही गेट सोर्स मेथड जर आपण यूज केलं तर ही लॉग इन बटन क्रिएट करण्यासाठी कोड तुम्ही असं लिहिलं आहे बटन, त्या बटनचा नेम काय दिलं आहे B1 इज इक्वल टू न्यू बटन लॉग इन. तर ही B1 म्हणजे त्या बटनचा नेम इथं गेट सोर्स फंक्शननी आपण रिट्रीव करू शकतो. तो रिमेंबर दिस सिम्पल पॉईंट. तुम्ही ज्या बटनवरती क्लिक केलं त्या बटनवरचं तुम्हाला टेक्स्ट जर पाहिजे असेल तर गेट ॲक्शन कमांड, याचा प्रोग्राम आपण प्रिव्हियस क्लासमध्ये केला. ज्या बटनवरती तुम्ही क्लिक केलं त्या बटनचा नेम जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेथड यू विल बी यूजिंग इज गेट सोर्स. ओके, I will directly go to the program now. Okay, now it already he import statements I have written here, right? तीन import statements आहेत awt.event and applet, right? Then applet चा comment code झाला and then class चा declaration. What is the name of the class? Button demo extends applet implement action listener. Almost all the programs मध्ये ही कॉमन असतं, so I am not typing it. I will start typing from here. Button class से three objects I will be creating, R, G and B. These are the three objects which I have created. Okay, then I will write the init method, public void init, right? Inside the init method I'll do the three task. तीन कंपल्सरी टास्क आपल्याला करायला पाहिजे. पहिलं टास्कला आपण इन्स्टॅन्सिएशन म्हणतो. पहिलं बटन जे तुम्ही क्रिएट केलं ती R इज इक्वल टू न्यू बटन आणि इथं डबल कोट्समध्ये रेड. ओके, नाव तीन बटन्स आपल्याला इनिशियलाइज करायचं. सो व्हॉट आय विल डू इज आय विल पेस्ट दिस वन हियर अँड मेक सम मायनर चेंजेस. नेक्स्ट बटन कोणतं आहे B and here sorry next one is I'll make use of green G आणि इथं स्ट्रिंग मला त्या बटनवरती पाहिजे ग्रीन. तिसरं बटन इज B इज इक्वल टू न्यू बटन आणि त्या बटनवरती टेक्स्ट आय वॉन्ट इज ब्लू. ही झालं इन्स्टन्सिएशन. त्याच्यानंतरचं टास्क इज एडिशन. ॲड मेथड यूज करायचं आणि ब्रॅकेटमध्ये पहिलं आपल्याला फॉर्मवरती कोणतं बटन ॲड करायचं आहे R. पहिलं बटन क्रिएट होईल R, त्याच्यावरती रेड म्हणून लेबल डिस्प्ले होणार आहे. सेकंड बटन आय विल बी यूजिंग हिअर इज ग्रीन म्हणून ॲड G, त्या बटनचं नेम काय G. अँड तिसरं बटन जे यूज करणार आहे दॅट इज ब्लू, द नेम ऑफ द बटन इज B. ओके, सेकंड टास्क झालं. आता राहिलेलं थर्ड टास्क कोणतं, रजिस्ट्रेशन. ना हाऊ टू डू द रजिस्ट्रेशन हिअर. बटनचं नाव काय R डॉट. मेथड कोणतं यूज करायला पाहिजे, ॲड ॲक्शन लिजनर आणि ॲक्शन लिजनर मेथडचं आर्ग्युमेंटमध्ये दिस फिनिश सेमिकोलॉन. देन व्हॉट इज द नेम ऑफ द नेक्स्ट बटन, green dot sorry add action listener and bracket मध्ये this.
and the third button B dot add action listener an argument मध्ये this ही कंपल्सरी रजिस्ट्रेशन झालं राईट. आता आयनिट मेथड क्लोज करूत आपण आणि क्लोज करून इथं कमेंट्समध्ये सम टेक्स्ट विल राईट एंड आयनिट. ओके. नाव अगेन आय हॅव टोल्ड यू इन द प्रिवियस क्लास ऑल्सो ही एक इंटरफेस आहे ॲक्शन लिजनर आणि जावामध्ये कंपल्सरी रूल आहे जेव्हा तुम्ही इंटरफेस वापरतात किंवा इंटरफेसला तुम्ही इम्प्लिमेंट करतात तर त्या इंटरफेसमधल्या सगळ्या मेथड्सची बॉडी तुम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर ॲक्शन लिजनर इंटरफेस आपण ह्या प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट करायला ॲक्शन लिजनर इंटरफेसमध्ये फक्त एकच मेथड आहे ॲक्शन परफॉर्म दिस इंटरफेस. नाव विल राईट द बॉडी फॉर दिस वन राईट. की द कीवर्ड यू शुड स्टार्ट विथ पब्लिक void action performed आणि मेथडचा आर्ग्युमेंट आहे ॲक्शन इव्हेंट क्लास ऑब्जेक्ट AE. okay. Now in the body of this method first what I will do is I will write an if condition. If राइट ऑब्जेक्टचं नाव इथं काय ॲक्शन इव्हेंट ऑब्जेक्टचं नाव AE डॉट गेट सोर्स SOURCE ही एक फंक्शन आहे म्हणून ब्रॅकेट द्यायला पाहिजे ओपनिंग अँड क्लोजिंग. इफ AE डॉट गेट सोर्स कम्पेअर करायचं आहे म्हणून डबल इक्वल टू वापरायचं आहे. पहिलं बटन कोणतं आहे R. ओके. इफचं क्लोजिंग ब्रॅकेट लिहिल्यानंतर राउंड ब्रॅकेट सेमिकोलन द्यायचं नाही. इफच्या पुढे सेमिकोलन नाही. वाईलच्या पुढे कधी सेमिकोलन देऊ नये. फॉर लूप लिहिल्यानंतर पुढे सेमिकोलन देऊ नये. दॅट इज अ बिग सिंटॅक्स मिस्टेक. सेट बॅकग्राउंड ब्रॅकेटमध्ये कलर ही एक क्लासचं नेम आहे म्हणून C कॅपिटलमध्ये लिहायला पाहिजे COLOR कलर डॉट रेड. इथं सेमिकोलन द्या का म्हणजे ही स्टेटमेंट इथं एंड होतं आहे. दिस पॉईंट क्लिअर. ना मोस्ट ऑफ द टाईम COLOUR नाही ही फक्त COLOR. ओके. देन एल्स इफ AE डॉट गेट सोर्स डबल इक्वल टू ग्रीन म्हणजे G. सेट बॅकग्राउंड ओके कलर डॉट ग्रीन. गणेश आता 3 बटन्स आहेत आपल्याला काय करायचं त्या ॲपलेटवरती 3 बटन्स येतील. पहिल्या बटनवर लिहिलेलं राहणार आहे रेड, दुसऱ्या बटनवरती लेबल राहणार आहे ग्रीन, तिसऱ्या बटनवरती लेबल राहणार आहे ब्लू. आपण रेड बटनवर क्लिक केलं की ॲपलेटचा कलर रेडमध्ये चेंज व्हायला पाहिजे. ग्रीन बटनवर क्लिक केलं तर ॲपलेटचा कलर शुड चेंज टू ग्रीन. सिमिलरली ब्लू बटनवर क्लिक केल्यानंतर ॲपलेटचा कलर शुड चेंज टू ब्लू. ओके. आता 2 बटन्सवर तुम्ही रेड ग्रीन राहिलेलं कोणतं तिसरं ब्लू बटन. त्यासाठी इफ कंडिशन लिहायची गरज नाही. फक्त आपण काय करू इथं एल्स सेट बॅकग्राउंड आणि इथं कलर डॉट ब्लू सेमिकोलन. ओके. नाव ही मेथड इथं एंड होते. एक कर्ली ब्रॅकेट देऊन क्लोज करा मेथडला आणि इथं कमेंट्समध्ये लिहा एंड ॲक्शन परफॉर्मड. ओके. नाव प्रिवियस प्रोग्राम जे आपण बटनचं केलं होतं तिथं आपण एक स्टेटमेंट लिहिलं होतं. काय स्टेटमेंट लिहिलं होतं? इफ यू रिमेंबर दॅट स्टेटमेंट स्ट्रिंग str इज इक्वल टू AE डॉट गेट ॲक्शन कमांड. ही स्टेटमेंट असं आपण लिहिलं होतं. स्ट्रिंग ऑब्जेक्ट पहिल्यांदा एक डिक्लेअर केलं आहे स्ट्रिंग str इज इक्वल टू AE डॉट गेट ॲक्शन कमांड.
ओके, आय विल एक्सप्लेन यू दिस वन. व्हॉट इज द डिफरन्स. स्टार्टिंगमध्ये पण आय हॅव टोल्ड यू. ह्या मेथडला बघा, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म, ह्याला एक आर्ग्युमेंट आहे ॲक्शन इव्हेंट ए ई. ना आर्ग्युमेंटचं यूज काय तुम्हाला माहिती आहे. आता जर समजा मी एखादं फंक्शन लिहिलं आहे, सम फंक्शन. सम फंक्शनला मी दोन व्हॅल्यूज पास करतो, इंट एक्स कॉमा इंट वाय. ही बेसिक कोर जावा किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही स्टडी केला असता. तर आता जर समजा मी कुठंतरी त्या प्रोग्राममध्ये आता एक ह्या फंक्शनला कॉल केलं आहे मी आणि दोन व्हॅल्यूज मी पास केल्यात. पहिलं व्हॅल्यू आहे 10 आणि दुसरं व्हॅल्यू आहे 20. तर ही 10 जे आहे एक्समध्ये कॉपी होत आहे आणि 20 वायमध्ये कॉपी होत आहे. तर आपल्याला ह्या प्रोग्राममध्ये ह्या एई ऑब्जेक्टचा उपयोग यूज काय आहे, राईट. आपल्याला ह्या फॉर्मवरती 3 बटन्स येणार आहेत, राईट. पहिलं बटन इज रेड, ग्रीन अँड द लास्ट बटन इज ब्लू. तुम्ही जे कुठल्याही बटनवर क्लिक करताल तर त्या बटनवरती लिहिलेलं टेक्स्ट आणि त्या बटनचं नाव ह्या ऑब्जेक्टमध्ये एनकॅप्सुलेट होतात. इट इज पॉइंटलेस. तर आता आपल्याला त्या बटनवरचं लेबल जर पाहिजे असेल तर आपण काय करतो, गेट ॲक्शन कमांड. मग ह्या मेथडला आपण कुठल्या ऑब्जेक्टनी कॉल केलं, एई. म्हणजे तुम्ही जर रेड बटनवर क्लिक केलं तर रेड बटनवरती काय लिहिलेलं आहे, RED. तर ह्या STRमध्ये काय स्टोअर होतं आहे, RED. ही झालं पहिलं मेथड. तर ज्या बटनवरती तुम्ही क्लिक केलं त्या बटनचा नेम जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला मेथड कोणतं यूज करायचं आहे, गेट सोर्स. ओके, राईट. आता आय विल रिमूव्ह दिस वन. I'll remove this also. Okay, now we'll save this program. ही प्रोग्राम कंप्लीट झाला आहे. ओके, वन मोर. इथं आपल्याला कर्ली ब्रॅकेट द्यायचं आहे आणि ही कर्ली ब्रॅकेट कशाचं आहे, क्लास. म्हणून इथं आपण काय लिहू, एंड क्लास. ओके, झालं हे प्रोग्राम. नाव ह्याला आपण सेव्ह करू बटन डेमो नावाने. सेव्ह ॲज, राईट. विल गो टू सम ई ड्राईव्ह हिअर, राईट. Now E drive मध्ये I'll make one folder here, or we'll better take F folder only. Button demo program या फोल्डरचं नाव आहे. ह्या फोल्डरमध्ये ह्याला आपण सेव्ह करून, सेव्ह करताना नेम बटन डेमो .java. Don't forget this one, button demo .java. Now click on the save button. Okay, DOS prompt पर ओपन करें तो ऑलरेडी DOS prompt ओपन करूनच आहे. Why it is not opening? Okay, we'll close this one. Again we'll open the DOS prompt. cmd म्हणून टाईप करायचा. F माझा फोल्डर कुठल्या ड्राईव्हमध्ये आहे, F. फक्त F कोलन द्यायचं. CD फोल्डरचं नाव काय, बटन डेमो PRG. पहिलं कॅरेक्टर एंटर करून टॅब की प्रेस करायचं, ऑटोमॅटिकली येतं. नाव इथं जे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला आपल्याला कंपाईल करायचं होता, जावा C. पहिलं कॅरेक्टर फक्त प्रेस करा, ऑटोमॅटिकली फिल होत आहे ते. जावा C बटन डेमो .java. व्हेरी गुड. काही एरर्स नाहीत, सक्सेसफुली कंपाईल झालं आहे. ह्याला रन करण्यासाठी ॲपलेट व्ह्यूवर VIEWER बटन डेमो .java. काय झालं, ॲपलेट व्ह्यूवर स्पेलिंग मिस्टेक झालं, APPLETVIE ॲपलेट व्ह्यूवर. ओके, नाव ही आउटपुट एकदा आपण बघून पुन्हा प्रोग्राम वी विल स्टडी. तीन बटन्स आले, रेड, ग्रीन अँड ब्लू. तर रेड, ग्रीन अँड ब्लू कशा मिळाले, हॅश स्टेटमेंटમાં, राईट. R is equal to new button and all this one. So what will happen, बटन इन्स्टंशिएट करताना तुम्ही कोटेशनमध्ये जे काय दिले ते त्या बटनवरती डिस्प्ले होते. ना इथे आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आपण ज्या ऑर्डरमध्ये ॲड लिहितो त्या ऑर्डरमध्येच ही बटन्स इथं तुम्हाला डिस्प्ले होतात. पहिलं ॲड मेथडमध्ये आपण कोणता ऑब्जेक्ट पास केलं आहे, R, म्हणजे पहिल्यांदा रेड बटन येणार.
नेक्स्ट ॲड मेथडमध्ये आपण ऑब्जेक्ट कोणतं पास केलं आहे, ग्रीन. आफ्टर रेड ग्रीन विल बी ॲडेड अँड देन दी ब्लू विल बी ॲडेड. तर इथं ऑर्डरमध्ये जर समजा तुम्ही चेंज केला, पहिल्यांदा जर इथं ॲड जीच्या जागी बी लिहिलं तर रेडच्या नंतर तुम्हाला ब्लू बटन येतं अँड देन विल बी गेटिंग अनदर बटन, राईट. आय विल शो यू दिस विल बी अन MCQ क्वेश्चन. ॲड बी, ओके, आणि ॲड जी. तर ह्याच्या आउटपुटमध्ये पहिल्यांदा रेड बटन यायला पाहिजे, नंतर नेक्स्ट ब्लू बटन अँड नेक्स्ट ग्रीन बटन. या प्रोग्रामला विल सेव्ह दिस वन. Again we'll compile this and again we'll run this program. Okay, now see here, आपण पहिल्यांदा ॲड आर म्हणून दिलं, रेड बटन आलं. ॲड ब्लू, राईट, ब्लू बटन आलं अँड देन द ग्रीन बटन. ओके, समटाईम्स तुम्हाला MCQ क्वेश्चन कसं येतं, म्हणजे असं एखादा आउटपुट दिलेलं आहे, रेड, ब्लू अँड ग्रीन, राईट. आणि ही कोडमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, ॲड आपल्याला ज्या ऑर्डरमध्ये दिलेलं आहे त्या ऑर्डरमध्येच आउटपुट यायला पाहिजे. जर इथं कोडमध्ये पहिल्यांदा जी दिलं आहे, राईट, मग ह्या कोडला ही मॅचिंग आउटपुट आहे का? अजिबात नाही. का? म्हणजे पहिलं बटन आर आहे, सेकंड बटन ग्रीन आहे आणि तिसरं बटन ब्लू आहे, राईट. दीज आर दी स्मॉल थिंग्स. MCQ क्वेश्चन पेपर पॅटर्न लिटल बिट कन्फ्युजन असतं, पण तुमचे बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर आउट ऑफ यू कॅन स्कोर. इट इज पॉईंट क्लिअर. सो आता आपण आउटपुट जेव्हा कधी फॉर्मचं आउटपुट बघताना एकदा ॲड मेथडकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे, ज्या ऑर्डरमध्ये इथं दिलं त्या ऑर्डरमध्ये आहेत का नाही. ओके, नाव वेन यू रन दिस प्रोग्राम, I'll explain you this one. When I click on the red button, okay, याचा बॅकग्राऊंड कसं रेडमध्ये कन्वर्ट झालं. वाय दिस हॅज हॅपन्ड? बिकॉज तुम्ही रेड बटनवर इथं क्लिक केल्यानंतर एक इव्हेंट जनरेट झाला. कुठल्या बटनमुळे झालं आहे? त्या बटनचे प्रॉपर्टीज सगळे ह्या ऑब्जेक्टमध्ये कॉपी झाल्यात. कुठल्या ऑब्जेक्टमध्ये? AE मध्ये. मग ह्या बटनचे प्रॉपर्टीज काय आहेत? ह्या बटनचे दोन प्रॉपर्टीज असतात. एक, त्याच्यावरती लिहिलेलं लेबल आणि त्या बटनचं नाव. ह्याच्यावरती लेबल काय लिहिलेलं आहे? RED. पण मला लेबल घेऊन ही पुढचं प्रोसेसिंग करायचं नाही. मला त्या बटनचं नाव काय आहे, त्या बटनचं नेम काय आहे, त्या ऑब्जेक्टचं नेम काय आहे, ते ऑब्जेक्टचं नेम घेऊन मला ही सगळं प्रोग्रामिंग करायचं. इज दिस पॉईंट क्लिअर? म्हणून मी कोणतं मेथड यूज केलं इथं? गेट सोर्स. आणि गेट सोर्समध्ये इथं काय झालं? गेट सोर्स =R. तर ही कंपॅरिजन ऑपरेटर आहे. नाव यू माइट हॅव स्टडीड, कंपॅरिजन ऑपरेटर ट्रू कधी रिटर्न करतं आहे? उजव्या बाजूमध्ये जे व्हॅल्यू आहे आणि लेफ्ट साईडमध्ये जे व्हॅल्यू आहे दोन्ही सेम असेल तर इफ कंडिशन ट्रू होते. तर मी रेड बटनवर जेव्हा मी क्लिक केलं तर राईट साईडला ऑब्जेक्टचं नाव काय आहे? R. इट इज पॉईंटला. आणि ह्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं नेम पण Rच आहे. दोन्ही मॅच होते आणि देन द कलर विल गेट चेंज टू रेड. The same thing happens with blue and green. Okay, so ही कॉन्सेप्ट आज आपल्याला ह्या प्रोग्रामवर क्लिअर होतं आहे. दॅट इज बटनवर आपण प्रोग्रामिंग करायचं असेल तर गेट ॲक्शन कमांड ती लेबल घेऊन आपल्याला काम करता येतं. आणि नेम जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेथड कोणतं यूज करायला पाहिजे? गेट सोर्स. दिस पर्टिक्युलर पॉईंट, गेट ॲक्शन कमांड, गेट सोर्स. Get action command returns the text of the button. Get source returns the name of that particular object. Hope this concept is clear for you. Thank you.